आज हम लोग पूरे अर्धापुर के लोग मिलकर मुस्लिम समाज के पुलिस स्टेशन के अंदर आए हैं, इसलिए कि मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में नरसिम्हानंद ने जो कुछ गलत अल्फाज इस्तेमाल किए हैं वो हमारे दिलों को तकलीफ पहुंचाने वाले हैं, क्योंकि मोहम्मद पैगंबर अलैहिस्सलाम सिर्फ मुसलमानों के नबी, मुसलमानों के बदले नहीं आए, बल्कि पूरे इंसानों को सही रास्ते बताने, सबको अमन और शांति का पैगाम देने के लिए आए हैं। लिहाजा इस वजह से हम चाहते हैं कि ऐसे लोगों को कड़ी से कड़ी सज़ा दी जाए। हमारा मुल्क के अंदर सब लोग रहते हैं, हर धर्म का मानने वाले लोग रहते हैं, लिहाजा हर धर्म को ये आज़ादी है कि अपने धर्म के हिसाब चले और अपने धर्म के हिसाब से अपने अमल करे। कोई भी किसी को बोलना ऐसे सही नहीं है, न कोई मुसलमान किसी धर्म के बारे में ऐसा बोलता है। तो लिहाजा हम कोशिश कर रहे हैं कि हम हर किस्म के जो गलतियां हैं लोग जो कर रहे हैं, इसके खिलाफ हम कार्रवाई करने के लिए यहाँ आए हैं। और हमारी प्रशासन से गुजारिश है कि ऐसे लोगों को कड़ी से कड़ी सजा दी जाए, ताकि हमारे मुल्क की शांतता को भंग न कर सके, हमारे अंदर आपस में फूट न डाल सके, क्योंकि हमारा मुल्क सब मिलकर चलता है। अगर हमारे अंदर सब फूट डालेंगे तो हमारे देश का नुकसान होगा, देश उन्नति के बजाय, प्रगति के बजाय नीचे आएगा और उसमें बहुत ज़्यादा नुकसान होगा। लिहाजा इस वजह से हम ये लोग आकर यह शांतता बरकरार रखने के लिए पुलिस स्टेशन आकर खासतौर पर उनके खिलाफ में खट्टा दाखिल करें। हमने ऐसा बाहर किसी किस्म का कोई शर नहीं पैदा किए और न करेंगे। लिहाजा इस तरह की बातें समझाकर हम ये काम करने के लिए आए थे। यही बातें बतानी। धन्यवाद। यती नरसिम्हानंद सरस्वती म्हणून आहेत, त्यांनी अगोदरही प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरुद्ध जे अपशब्द व अभद्र टिप्पणी केली होती व अनेक वेळेस जे मुस्लिम महिलांच्या विरुद्ध जी अभद्र टिप्पणी केली, तर याच वेळेस जे यांनी सांगितलं की मुस्लिमांविरुद्ध जे तलवारी काढून व जे शस्त्र काढून जे यांना जे इथं राहायचं असेल तर यांनी जे शांततात राहावं, नाहीतर आम्ही जे तलवारी काढून, बंदुकी काढून, मोठे शस्त्र बाळगून तुमच्या विरुद्ध जे हल्ले करू, असे जे आपत्तीजनक जे वक्तव्य केलेले आहे, हे वादग्रस्त व्यक्ती आहे। याच्या विरुद्ध अगोदरही उत्तर प्रदेशमध्ये गुन्हे दाखल होऊन अटक झालेली होती। यांनी जे 29 सप्टेंबर रोजी एक भडकाऊ भाषण दिलं, प्रेषित मोहम्मद बद्दल जे अपशब्द वापरले आणि त्यांनी जे समस्त मानवजातीसाठी कल्याणासाठी आलेले मोहम्मद प्रेषित, त्यांना जे अव्वल प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे जगातच, ते शांतीचा संदेश देणारे वाहक होते, संदेश वाहन देणारे होते आणि जे एका मुस्लिम समाजासाठी नव्हते, ते संपूर्ण जे मानव कल्याणासाठी आलेले होते। या अशा व्यक्ती विरुद्ध जे वारंवार असे वक्तव्य करणे आणि जे देशात अराजकता माजवणे, राज्यात या अगोदर रामगिरी महाराज यांनी असेच प्रक्षोभक वक्तव्य केले होते आणि हे नितेश राणे म्हणून एक बीजेपीचा आमदार आहे, यांनी जे या राज्यात मराठा, हिंदू, मुस्लिम कसे राजकारण करता येईल, देवेंद्र फडणवीस यांची जे अफूची गोडी घेऊन जे हे सगळे वक्तव्य केलेले आहेत आणि जे राज्यात यांची पोळी भाजत नसल्यामुळे केंद्रात कसं करावं, तर असे जे हे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकांना समोर करून मोहम्मद प्रेषितबद्दल असे अपशब्द वापरत आहेत। तरी मी जे ॲज अ मुस्लिम म्हणून सांगू इच्छितो की आम्ही जे आमचे मोहम्मद प्रेषित बद्दल आम्ही जे आमचं सर्वस्व अर्पण करण्यास तयार आहोत, त्यांना जे खुला चॅलेंज करतो की त्यांनी जे आम्ही जे तयार आहोत कशासाठी, तुम्ही जे शांततात घ्या, आम्ही जे अमन व शांतीचा पैगाम देणार आहोत, आम्ही आमचा धर्म जे अमन व शांती जे संदेश देतो, आतापर्यंत आम्ही शांत आहोत, तरी जे याच्या विरुद्ध केंद्राने जे गंभीर दखल घ्यावी, अशा लोकांविरुद्ध जे UAPA कायद्याअंतर्गत जे गुन्हे दाखल करावे असे निवेदन देण्यासाठी आम्ही पोलीस ठाणे अर्धापूर येथे आलेलो आहोत। याच्या विरुद्ध UAPA जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि जे यांच्या विरुद्ध कारवाई करावी आणि जे आम्हाला न्याय द्यावा। पुढील उपाय काय राहणार? आता याच्यामध्ये पुढील गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु जे बीजेपी केंद्रात असल्यामुळे यांना कुठेतरी एक उपाध्याय म्हणून जे बीजेपीचा जे उत्तर प्रदेशचा जे प्रदेश उपाध्यक्ष आहे तो त्याच्या जवळला व्यक्ती असल्यामुळे त्याला जे कठोर कारवाई करण्यात येत नाही, वेळोवेळी त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन त्याला सोडण्यात येते। परंतु जे आम्ही याच्या विरुद्ध इथंच थांबणार नाही। 72 वकिलाची टीम याच्या अगोदर येथे नरसिम्हानंद विरुद्ध जे सुप्रीम कोर्टात एक अर्ज दिला होता की असे वक्तव्य प्रेषित बद्दल असे वक्तव्य करण्याविरुद्ध जे कठोर कारवाई करावी, असे यांना सोडण्यात येऊ नये, कारण या देशात जे दोन समाजात तेढ निर्माण करून जे दंगे भडकविण्याचे काम करत आहे, असे व्यक्ती समाजात राहिल्यास जे कुठेही जे अराजकता माजू शकते आणि जे भारताचं जे याच्यामध्ये नुकसान होऊ शकते। तर आम्ही जे याच्या पुढे जे कायदेशीर न्यायालयीन कारवाई यांच्या विरुद्ध करणार आहोत आणि वेळोवेळी जे असे व्यक्ती जेव्हा उभे टाकतील त्यांच्या विरुद्ध जे आम्ही कठोरपणे उभे राहू, याच्या पुढे रास्ता रोको करू, याचे पुतळे जाळू। तरी अशा लोकांना मी सांगू इच्छितो की यांनी जे याच्या पुढे असे कोणतेही वक्तव्य करू नये, जेणेकरून तुमच्यामुळे, तुमच्या एका व्यक्तीमुळे जे पूर्ण समाज तणावग्रस्त होत आहे। मी हेच विनंती करतो की यांच्या विरुद्ध जे योग्य ते कायदेशीर कारवाई करावी। आमदार नितेश राणे वारंवार जे मुस्लिम समाजावर मस्जिदीमध्ये घुसून मारू अशी आपत्तीजनक वक्तव्य करत आहेत।
तर हे जे धर्मगुरू आहेत नरसी सरस्वती यांनी जे नरसिंहानंद सरस्वती यांना जे हे या अगोदरही अटक करण्यात आली होती. यांनी जे हे यांच्या विरुद्ध जे हे दरोड्यासारखे व इतर अन्य गुन्हे दाखल करण्यात आले. यांनी जे वारंवार हे असे कृत्य करत आहेत. म्हणून आमची जे आपणास विनंती आहे की अशा व्यक्तीविरुद्ध आपण जे कठोर कारवाई करावी, त्यांच्या विरुद्ध जे गुन्हा दाखल करावा. कारण की प्रेषित मोहम्मद हे समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आलेले प्रेषित आहेत. तो गुन्हा एका मुस्लिम समुदायाचे नाहीये, समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आले आणि फक्त राजकीय पोळी भाजविण्यासाठी ही केंद्र सरकार